संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। गेल्या काही तासांपासून या संशयिताची चौकशी सुरू आहे। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून चौकशी केली जाते। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलेले आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी वॉन्टेड आहेत। आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल असं प्रसिद्धीपत्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जारी केलं आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। दरम्यान बीड प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी धस यांनी केलेली आहे। तसंच एसआयटीतील काही अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला आहे। धनंजय मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। यावेळेला मुंडे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। बीड प्रकरणानंतर दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं विविध राज्यासह देशभरात रवाना झालेली आहेत। सुदर्शन घुले देश सोडून गेल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागल्याची सूत्रांनी माहिती दिली। बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 पलंग आणण्यात आले होते, मात्र 5 पलंगांपैकी 1 पलंग आज गायब झालेला आहे। त्यामुळे 1 पलंग नेमका गेला कुठे याची जोरदार चर्चा सुरू आहे। वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आल्याने राजकारण चांगलंच तापलेलं आहे। त्यानंतर सदर पलंग गार्डसाठी मागवण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिलं। वाल्मिक कराडचे लाड सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। बीड पोलीस ठाण्यामध्ये आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। बीड हत्या प्रकरणावरती बोलताना वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणतात। वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय। विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, कोणी काय बोलावं याला काही अर्थ नाही असा टोला त्यांनी लगावला। हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा, विनाकारण माझा राजीनामा मागितला जातो अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। बीड हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवला पाहिजे, हा खटला बीडमध्ये चालवू नये अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। तपासाला गती आणि दिशा मिळू द्या, या प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये अशी आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले। खासदार संजय राऊतांनंतर अंबादास दानवेंनी सरपंच हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यात चालवू नका, बीड बाहेर चालवा अशी मागणी केलेली आहे। कराडच्या अटकेनंतर लुटुपुटूची लढाई सुरू झाली अशी टीका सुद्धा दानवेंनी केली। महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्यासारखं आहे। फडणवीसांनी किती जणांना सोडलं, अडकवलं, तपासणीसाठी एसआयटी हवी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधलाय। बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट व्हायला हवी अशी मागणी सचिन खरात यांनी केलेली आहे। नार्को टेस्ट नंतर सर्वच गोष्टी समोर येतील असंही ते म्हणाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केलेली आहे। महाराष्ट्रातील असे अनेक हल्ले थांबवावेत, अन्यथा महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू असा इशाराही दिला। लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेरतपासणी होणार आहे। योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान शासन निर्णयात बदल न करता पडताळणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। धाराशिवच्या तुळजापूरच्या मेसाई जवळगातील नामदेव निकम या सरपंचावरती गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता, मात्र पोलीस तपासात सरपंचाचा बनाव समोर आलेला आहे। बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःवरच हल्ला केल्याची बाब समोर आली। कोल्हापुरातील एक अजब प्रकार समोर आलेला आहे। रस्त्यात अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरचा जोरात धक्का बसल्याने मृत व्यक्ती जिवंत झालेली आहे। संबंधित व्यक्तीचा अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक जिवंत व्यक्ती घरी आल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या आमदार केसरी पर्व बैलगाडा शर्यतीत मावळच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। या शर्यतीमध्ये जुगलबंदी लावण्यात आलेली होती। या जुगलबंदी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा पशूंच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे। या बाजारात उंट बाजाराला सुरुवात झालेली आहे। यावेळेला उंटांचा बाजार भरलाय, पण उंटांच्या किमती घसरल्या। धुळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने 10 नव्या रुग्णवाहिका दिलेल्या आहेत, पण अजून लोकार्पण न झाल्याने गेल्या महिन्याभरापासून या रुग्णवाहिका धूळ खात पडल्यात। दरम्यान
रुग्णवाहिकांचं लवकरात लवकर लोकार्पण करावं अशी मागणी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली. हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणांवरती कारवाई केलेली आहे. या कारवाईच्या वेळेला तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. दरम्यान परभणी घटनेच्या विरोधात लोकसभेमध्ये आवाज उठवणार असं आश्वासन सुद्धा दिलं आहे. देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सहकुटुंब साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे. दुपारच्या मध्यान्ह आरतीला सुद्धा ते उपस्थित होते. यावेळेला त्यांनी कृषी केंद्रात जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. वेळेमध्ये पीक विमा न दिल्यास विमा कंपन्यांना आता 12% व्याज द्यावं लागणार आहे, असा इशारा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिला. जामनेरमध्ये 6वीच्या विद्यार्थ्याने मंत्री गिरीश महाजनांचं चित्र रेखाटलेलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान या विद्यार्थ्याने नववर्षाची भेट म्हणून महाजनांना त्यांचं चित्र काढून भेट दिलंय. त्यानंतर महाजनांनी कैलास कोळी या विद्यार्थ्याचा सत्कार केलाय. पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने उदगीरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. सांगलीत मकर संक्रांतीसाठी चिकी गुळाची मागणी वाढलेली आहे. सांगली मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होते. त्यामुळे गुळाचा व्यापार सध्या तेजीमध्ये सुरू असून सुमारे 1.5 कोटींची उलाढाल होते. छत्रपती संभाजीनगरचे पालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रशासकीय काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलेला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी सुद्धा केली जाते. जालना जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या पिकावरती मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. हजारो हेक्टरवरील मोसंबीचं पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. चंद्रपुरातील काही शेतकऱ्यांनी सध्या कापूस आणि सोयाबीन घरी साठवून ठेवलेला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला पिकांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. यावलमध्ये भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलेलं आहे. यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. अभिनेता सोनू सूद याने सहपरिवार साईबाबांच्या मध्यान्ह आरतीतील हजेरी लावलेली आहे. सोनू सूद यांचा फतेह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाच्या यशासाठी त्यांनी साईचरणी प्रार्थना केली. माळशिरस तालुक्यातील इस्लामपुरात श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. यावेळेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलेला आहे. पोलिसांकडून युद्ध पातळीवरती आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी 2 पथकं काम करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. सोलापूरकरांना केंद्र सरकारकडून 100 नव्या ई-बसेस मिळणार आहेत. 10 वर्षांपूर्वी मिळालेल्या बसेसची दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बसेसचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून मागील 4 दिवसांपासून गायब झालेला वाघ अखेर चारे गावामध्ये आढळून आलेला आहे. या वाघाने एका गायीची शिकार केल्याची घटना वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे गायब झालेली थंडी पुन्हा एकदा मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये तिचं आगमन झालंय. मालेगावचा पारा 12 अंशांवरती गेल्याने सर्वत्र थंडीची लाट पसरली. अमरावती जिल्ह्यातील 669 ग्रामपंचायतींमध्ये 4996 कामं सुरू आहेत. त्यामुळे जवळपास 84,000 मजुरांच्या हाताला काम मिळालं. त्यामुळे अमरावती जिल्हा राज्यात रोजगारासाठी 3ऱ्या स्थानी आहे. बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरती घाटे अळीचा आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे हरभरा पीक धोक्यात आलेलं असून उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते. यावल तालुक्यामध्ये खानदेशी वांग्यांचा अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं. त्यामुळे वांग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी यंदा सुद्धा पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली आहे. 2024च्या डिसेंबरपर्यंत 4,80,000 पर्यटकांनी किल्ल्यावरती हजेरी लावली. एकट्या डिसेंबर महिन्यात 1,04,000 पर्यटकांनी हजेरी लावली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात 2 आठवड्यात तब्बल 15 लाख भाविकांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय. लाखो भाविकांनी अक्कलकोटची पावन धरती गजबजून गेली. अष्टविनायक मार्गावरील शिरूर तालुक्यात बाईक आणि मालवाहतूक गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे.
करमाळा तालुक्यातील रायगाव इथे एसटी बस पलटी होऊन अपघात झालेला आहे. स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. एसटीतील 35 प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. जास्त बोलत असल्यामुळे पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केलेली आहे. मयुरी कणसे असं या विवाहितेचं नाव आहे. दरम्यान कराड पोलिसांनी आरोपी मयूर कणसेला ताब्यात घेतलंय. पुण्यातील कोथरूडमध्ये काही तरुणांनी तलवारी हातात घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. कोथरूडच्या सुतारदरा जिजाऊ नगर इथे 31 डिसेंबरला हा प्रकार घडलाय. छातीत दुखत असल्यामुळे एका युवकाला रुग्णालयामध्ये दाखल करताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यामध्ये घडली. दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातलेला आहे. डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली. लोणावळ्याच्या मुख्य बाजारपेठेतील एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. दरम्यान अग्निशामक दलासह नागरिकांनी वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5च्या मच्छी मार्केटमध्ये एकाच रात्री 3 दुकानं यामध्ये चोरी झालेली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध सुरू आहे. जळगावात नोकरीचा आमिष दाखवत एका बेरोजगार तरुणाला 9 लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईवरून रत्नागिरीकडे जात असताना तुतारी एक्सप्रेसमधून पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ओमकार राऊत असं या तरुणाचं नाव असून त्याला रोहा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरती 5 वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे. या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पुण्यावरून मुंबईला येणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली. जळगावात लग्नाचा आमिष दाखवत एका महिलेवरती अत्याचार करण्यात आलेला आहे. ही महिला गर्भवती असल्याचं समजताच महिलेला लग्नास नकार देणाऱ्या नराधमाविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. घाटकोपर पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करत त्यांच्या मूळ मालकांना ते परत केले. जवळपास 38 लाखांचे 300 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. पुण्यातील वाघोलीमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. 3 जणांनी डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3ही आरोपींना ताब्यात घेतले. हैदराबादला जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची हत्या झालेली आहे. किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू आहे. सोलापुरात पोलिसांनी बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. 2 दुचाकींसह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नवी मुंबईतल्या उलवे इथल्या एका हॉटेलला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडालेली होती. काही कर्मचारी हॉटेलमध्ये अडकले होते, मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांचे प्राण वाचवले. कराड तालुक्यातील विंग इथे पत्नी जास्त बडबड करत असल्यामुळे नवऱ्याने गळा दाबून तिची हत्या केलेली आहे. हत्येतील आरोपी कराड पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मुदखेड इथे रुग्णालयामध्ये इंटर्नशिपसाठी पाठवण्यात आलेल्या एका डॉक्टरचा अपघातात मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी हळहळ व्यक्त केली जाते. महाविद्यालयानेच वाहतूक आणि राहण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.